11 जून पुरुषोत्तम मासातील कृष्ण पक्षातील आज एकादशी आहे, कमला एकादशी. तर परब्रह्म पांडुरंगाला आपण नतमस्तक होऊ आणि आजच्या आपल्या विष्णू सहस्त्रनाम चिंतन वर्ग चैतन्य साधना जालना तर्फे आयोजित याला आपण आज सुरुवात करूया. आजचा आपला 8वा भाग आहे. अजून 2 भाग आपले शिल्लक आहेत. आज आपल्याला पठण करण्यासाठी लाभलेले आहेत सौ अनिता दाभाडकर, सहशिक्षिका जिल्हा परिषद, शिवाय दासबोधाच्या अभ्यासक आहेत आणि उत्कृष्ट समालोचक आणि वक्तृत्व त्यांचं खूप छान आहे. आज ते आपल्याला विष्णू सहस्त्रनाम पठण करण्यासाठी लाभलेले आहेत. त्यानंतर 2 वक्ते जे आपले आजचे आहेत, एक म्हणजे श्री रमेशजी देशमुख, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख म्हणून ते निवृत्त झालेले आहेत. शिवाय त्यांना विशेष आवड आहे कीर्तनाची, भजनाची आणि श्रवण भक्तीची. दुसरे आपले आजचे वक्ते आहेत सागर महाराज चापाईतकर. जालन्यामध्ये कुठे पण जर कीर्तन असेल आणि सागर महाराज जर भजनाला असतील तर कीर्तनाला काही वेगळीच रंगत येते. अशी उत्कृष्ट भजन म्हणणारे सागर महाराज चापाईतकर आज आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत. ते स्वतः प्रवचन कीर्तन करत असतात आणि ज्ञानेश्वरी पारायणसुद्धा ते आवर्जून करत असतात. मागच्या वर्षी चैतन्य साधनातर्फे आपण 9वा अध्याय ज्ञानेश्वरीचा याच्यावर चिंतन केलं होतं. तेव्हा प्रमोद महाराज कुमावत यांनी निरूपण आणि सागर महाराज चापाईतकर यांनी त्याचं पठण केलं होतं. ते आज आपले वक्ते म्हणून लाभलेले आहेत. मी दाभाडकर ताईला विनंती करतो की त्यांनी आजचं पठण सुरू करावं. माईक ऑफ स्क्रीन नाही आहे, माऊस. ओम नमो भगवते वासुदेवाय. सर्व श्रोते वृंदांनाही मनपूर्वक नमस्कार. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतभृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः पूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च योगो योगविदान्नेता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहवपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वशिवस्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः स्वयंभू शम्भुरादित्यः पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेशः पद्मनाभोऽमरप्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठः स्थविरो ध्रुवः अग्राह्य शाश्वतः कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दनः प्रभूत श्रीककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुराधर्ष कृतज्ञः कृतिरात्मवान् सुरेशः शरणं शर्म विश्वरेताः प्रजाभवः अहं संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः अजः सर्वेश्वरः सिद्धः सिद्धि सर्वादिरच्युतः वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगविनिसृतः वसुर्वस्सुमना सत्यः समात्मा संमितः समः अमोघः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिषु चिश्रवाः अमृतः शाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्वानुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्ष कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूह चतुर्द्रंष्ट चतुर्भुजः प्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः
अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघ शुचिरुर्जितः अतीन्द्रः सङ्ग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्य सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश्यवपुः श्रीमान् अमेयात्मा महादिदृक् महेश्वासो महीभर्ता श्रीनिवास सताङ्गतिः अनिरुद्धः गोविन्दो गोविदाम्पतिः मरीचीर्दमनो हंस सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभ सुतपाः पद्मनाभ प्रजापतिः अमृत्यु सर्वदृक्सिंह सन्धाता सन्धिमान् स्थिरः अजो दुर्मर्शनः शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा गुरुर्गुरुतमो धाम सत्यसत्यपराक्रमः निमिषो निमिषस्रग्वी वाचस्पतिरुदारधीः अग्रणिर्ग्रामणी श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात् आवर्तनो निवृत्तात्मा संवृत्तः सम्प्रमर्दनः संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः सुप्रसादः प्रसन्नात्मा विश्वधृग् विश्वभुग् विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जह्नुर्नारायणो नरः असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्टः शिष्टकृच्चिचिः सिद्धार्थ सिद्धसङ्कल्प सिद्धिद सिद्धिसाधनः वृषाही वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूप शिपिविष्ट प्रकाशनः ओजस्तेजोद्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापनः वृद्धस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्राशुर्भास्करद्युतिः अमृतांशुद्भवो भानुः शशिबिन्दु सुरेश्वरः औषधै जगतः सेतु सत्यधर्मपराक्रमः भूतभव्यभवन्नाथः पवनः पावनो नलः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रदः प्रभुः युगादिकृतयुगावर्तो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनन्तचित् ईष्टो विशिष्टशिष्टेष्ट शिखण्डी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युतः प्रतितः प्राणः प्राणदो वासवानुजः अपान्निधिरधिष्ठानम् अप्रमत्तः प्रतिष्ठितः स्कन्दः स्कन्दधरो धूर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानुरादिदेवः पुरन्दरः अशोकस्तारणस्तारः शूर शौरिर्जनेश्वरः अनुकूलः शतावर्तः पद्मी पद्मनिवेक्षणः पद्मनाभोरविन्दाक्षः पद्मगर्भः शरीरभृत महर्षिरुद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुलः शरभो भीमः समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः वीक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः सः महीधरो महाभागो वेगवानमिताशनः उद्भवक्षोभणो देवः श्रीगर्भः परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः व्यवसायो व्यवस्थानः संस्थानस्थानदो ध्रुवः परर्धि परमस्पष्टस्तुष्टपुष्टशुभेक्षणः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरः शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठः पुरुषप्राणः प्राणदः प्रणवपृथुः हिरण्यगर्भशत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ऋतुसुदर्शनः कालः परमेष्टि परिग्रहः उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्थावरस्थाणुः प्रमाणं बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्थविष्ठो भूधर्मयूपो महामखः नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षमक्षाम समीहणः यज्ञैज्यो महेजश्च क्रतुः सत्रं सताङ्गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमं सुव्रतः सुमुखः सूक्ष्म सुघोष सुखद सुहृत् मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वाप
आपणः स्ववशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मगुप्धर्मकृद्धर्मी सदसक्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः गभस्तिनेमि सत्त्वस्थ सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातनः शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः सोमपो मृतपः सोमः पुरुजित् पुरुषत्तमः विनयो जय सत्यसन्धो दाशार्ह सात्वतां पतिः जीवो विनीता साक्षी मुकुन्दो मीतविक्रमः अम्बो नितिर्णन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः अजो महार्ह स्वाभाव्यो जितामित्रप्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्दः सत्यधर्मा त्रिविक्रमः महर्षि कपिलाचार्यः कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृङ्गकृतान्तकृत् महावराहो गोविन्दः सुषेणः कणकाङ्गदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः वेदास्वाङ्गोजितः कृष्णो दृढः सङ्कर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनः भगवान् भगहानन्दी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुर्गतिसत्तमः सुधन्वा खण्डपरशुर्दारुणो द्रविणप्रदः दिविस्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः त्रिसामासामगस्साम निर्वाणं भेषजं विशक् सन्न्यासकृष्णमशान्तो निष्ठाशान्तिपरायणं शुभाङ्ग शान्तिदस्रष्टा कुमुदः कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः अनिर्वर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ताक्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षा श्रीवासः श्रीपति श्रीमताम्बरः श्रीद श्रीश श्रीनिवासः श्रीनिधि श्रीविभावनः श्रीधर श्रीकर श्रेयः श्रीमल्लोकत्रयाश्रयः स्वक्षस्वङ्गशतानन्दो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिच्छिन्न संशयः उदीर्णः सर्वतश्चक्षुरनीश शाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशनः अर्चिष्मान्नर्चितः कुम्भो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरतः प्रद्युम्नो मीतविक्रमः कालनेमि निहावीरः शौरी शूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेशः केशव केशिहा हरिः कामदेव कामपालः कामी कान्तकृतागमः अनिर्देश्यवपुर्विष्णुर्वीरो नन्तो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्मकृद्ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धनः ब्रह्मविद्ब्राह्मणो ब्राह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः स्तव्यस्तव प्रियः स्तोत्रं स्तुतिस्तोतारणप्रियः पूर्णपूरयिता पुण्यः पुण्यकीर्तिरणामयः मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमना हविः सद्गतिः सत्कृति सत्ता सद्भूति सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठः सन्निवास सुयामुनः भूतावासो वासुदेवः सर्वासु निलयो नलः दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरोऽथापराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्तः शतमूर्तिशताननः एकोनैकस्सवक्कः किं यत्तत्पदमनुत्तमं लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गश्चन्दनाङ्गदी वीरः विषमशून्यो धृता क्षीरचलश्चलः अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकदृक् सुमेधा मेधजो धन्य सत्यमेधाधराधरः तेजो वृषो द्युतिधरः सर्वशस्त्रभृताम्बरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजः चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूह चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भाव चतुर्वेदविदेकपात् समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दूरतिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिहा
शुभांगो लोकसारंगः सुतन्तुस्तन्तुवर्धनः इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्भवः सुन्दरः सुन्दो रत्ननाभ सुलोचनः अर्को वाजसनः शृङ्गी जयन्तः सर्वविजयी सुवर्णबिन्दुरक्षोभ्यः सर्ववागीश्वरेश्वरः महावृधो महागर्तो महाभूतो महानिधिः कुमुदः कुन्दरः कुन्दः पर्जन्यः पावनो नीलः अमृतांशो अमृतवपुः सर्वज्ञ सर्वतोमुखः सुलभ सुव्रत सिद्ध शत्रुजिश्चत्रुतापनः न्यग्रोधोदुम्बरो अश्वत्चाणुरान्द्र निषूदनः सहस्रार्ची सप्तजिह्व सप्तैदा सप्तवाहनः अमूर्तिरनघो चिन्त्यो भयकृद्भयनाशनः अनुर्बृहत्कशस्थूलो गुणभृन्निर्गुणो महान् अधृत स्वधृत स्वास्य प्राग्वंशो वंशवर्धनः भारभृत्कथितो योगी योगीश सर्वकामदः आश्रमक्षमणक्षामः स्वर्णो वायुवाहनः धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयिता दमः अपराजितः सर्वसहो नियन्ता नियमो यमः सत्त्ववान् सात्विकः सत्य सत्यधर्मपरायणः अभिप्राय प्रियार्होर्ह प्रियकृत् प्रीतिवर्धनः विहाय सगतिर्ज्योतिः सुरुचिर्हुत भुग्विभुः रविर्विरोचनः सूर्यः सविता रविलोचनः अनन्तो हूतभुग्भोक्ता सुखदो नैकजोग्रजः अनिर्विण्णः सदामर्षि लोकाधिष्ठानाद्भुतः सनातनतमः कपिलः कपिरव्ययः स्वस्तिदः स्वस्तिकृत् स्वस्ति स्वस्तिभुक् स्वस्ति दक्षिणः अरौद्रः कुण्डली चक्री विक्रम्यूर्जितशासनः शब्दादिकः शब्दसः शिशिर शर्वरीकरः अक्रूरः पेशलो दक्षो दक्षिणः क्षमिणाम्बरः विद्वत्तमो वीतभयः पुण्यश्रवणकीर्तनः उत्तारणो दुष्कृतिः पुण्यो दुःस्वप्ननाशनः वीरः रक्षणः सन्तो जीवनः पर्यवस्थितः अनन्तरूपोऽनन्तर्षिर्जितमन्युर्भयापहः चतुरस्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः अनादिर्भूर्भुवो लक्ष्मी सुवीरो रुचिराङ्गदः जननो जनजन्मादिर्भीमो भीमपराक्रमः आधारनिलयो धाता पुष्पहास प्रजागरः ऊर्ध्वगः सत्पथाचारः प्राणदः प्रणवपणः प्रमाणं प्राणनिलयः प्राणभृत् प्राणजीवनः तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्ममृत्युजरातिगः भूर्भुवः स्वस्तरुस्तारः सविता प्रपितामहः यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङ्गो यज्ञवाहनः यज्ञभृत् यज्ञकृत् यज्ञि यज्ञभुग् यज्ञसाधनः यज्ञान्तकृत् यज्ञगुह्यमन्नमन्नाद एव च आत्मयोनिः स्वयं जातो वैखानः सामगायनः देवकीनन्दनः स्रष्टा क्षितीशः पापनाशनः शङ्खपुन्नन्दकी चक्री शारङ्ग धन्वा गदाधरः रथाङ्गपाणिरक्षोभ्यः सर्वप्रहरणायुधः सर्वप्रहरणायुध ॐ नमः इति वरच बसायला लागेल ना तुम्हाला. हो हो मला थोडा त्रासच आहे. हरि ओम तत्सत. रामकृष्ण हरी. डॉक्टर साहेब करायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदा देवी वीणा पुस्तकधारिणी विद्यारंभ करिष्यामि प्रसीद मम सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विष्णू सहस्त्रनाम चिंतन वर्गासाठी इथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा मनापासून नमस्कार. आपल्या जालना येथील चैतन्य साधना प्रतिष्ठानच्या वतीनं हा उपक्रम पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं
सुरू करण्यात आलेले आहे. चैतन्य साधनाचे फाउंडर मेंबर स्वतः अध्यक्ष माननीय श्री कुमावत महाराज तथा डॉक्टर गुरुवर्य कुमावत सर आणि आपल्या जालना येथील निरामय हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉक्टर साहेब आदरणीय सबनीस सर, जे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. मनापासून त्यांना समष्टीच्या संदर्भात काहीतरी काम करणं आवडतं. आपण पाहतोय त्यांचं सगळं घरच म्हणजे या उपक्रमामध्ये सहभागी आहे. माऊलीनं म्हटलेलं आहे, हे विश्वचे माझे घर ऐसी मती दयाची स्थिर. माहीत नाही एवढा आवाकात विश्व एवढा आपला होऊ शकत नाही, पण ज्या घरात आपण रोज येतो ते घर म्हणजे दुसऱ्या दिवशीपासूनच घर वाटायला लागलं. डॉक्टर साहेबांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी या सेवेमध्ये स्वतःला समर्पित केलेले, अगदी लहान मुलापासून त्यांच्या पिताश्रीपर्यंत. तेरसरूप वडील साहेब त्यांच्या आत्ता चालले होते कीर्तनासाठी वगैरे, महाराज आले त्यांचंही आम्हाला दर्शन झालं, गुरु महाराज आले होते ना आपले त्यांचं वगैरे. तर हे सगळेजण करतात. आपण हे शिकण्यासारखं आहे त्यांचं. सर्वजण अहर्निशम सेवा महे, कुठल्याही प्रकारचा अहंकार न बाळगता हे आपण त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. आता विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र हे म्हणण्यापूर्वी आज मला फक्त एवढं सांगा, मी एकटा एक अजून मला सुटते कोणी 5 श्लोक, अजून एक श्लोक, अजून एक जण आहे. तर विष्णू सहस्त्रनामाच्या संदर्भामधलं विष्णू सहस्त्रनामाचं महत्त्व आणि महात्म्य मी फक्त 1 मिनिटामध्ये सांगतो. हे स्तोत्र सुमारे 5000 वर्षापासून आपल्याकडे येतं. याचे उद्गाते ज्यांनी सर्वप्रथम विष्णू सहस्त्रनामांचे 1000 नामं ज्यांच्या तोंडात शरपंजरी पडलेले भीष्माचार्य आहेत. आणि झालं काय, अतिशय विमनस्क झालेले युधिष्ठिर, युद्ध संपलं महाभारती, शेवटचा दिवस झाला आणि प्रचंड नरसंहार झालेला, घराघरात हांबरडे फुटलेले, जिकडं तिकडं दुःख, प्रत्येकाचे माहेरचे घरचे दारचे खूपच सगळे लोक कामाला आले आणि भयानक संकट कोसळलं. विजय तर मिळाला पण तो मिश्रित होता, दुःख मिश्रित. काय करावं त्यांना समजेना. ते निघाल, त्यांना पटकन आठवण आली भीष्माचार्याची, आपण त्यांच्याकडे जावं आणि त्यांच्याकडून काहीतरी थोडंसं त्याला समाधान करून घ्यावं. सगळे पांडव त्यांच्याबरोबर गेले, गोपाळकृष्ण त्यांच्यासोबत होते आणि विशेष म्हणजे वेदव्यास त्यांच्याबरोबर होते. ही सगळी मंडळी गेली, त्यांनी दर्शन वगैरे केलं आणि आपला हेतू सांगितला. शरपंजर पडलेल्या भीष्माचार्यांनी, ज्यांचा अधिकार चिता शंतनू माय ज्याची नदी जे स्वये शुद्ध ऐशास सन्मान जे जे, ते कोण होते तर गंगेचे पुत्र, गंगा माता भागीरथी जी आहे तिचे ते पुत्र आहेत, 8वे वसू आहेत आणि शंतनू राजाची पुत्र आहेत. म्हणून त्यांचा एवढा अधिकार असलेला त्यांनी सांगितलं की तू विष्णू सहस्त्रनामाचा जप कर. तो सांगितला, तो सर्वांनीच ऐकला आणि सहदेवानं तो त्यांच्या स्फटिक माळेतून हे होऊन तो आपल्यापर्यंत आलेला आहे. फक्त फरक एवढा आहे, विष्णू सहस्त्रनाम आणि भगवद्गीता यामध्ये 20 दिवसाचा फरक आहे. 18 दिवस महायुद्ध चाललं युद्ध. पहिल्या दिवशी सांगितल्या गेली गीता, कुणी महायोगेश्वर श्रीकृष्णानं, प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा गोपाळकृष्णानं त्या अर्जुनाला उपदेश केला. आणि हे जे विष्णू सहस्त्रनाम आहे ते शेवटच्या दिवशी हे राजे त्यांच्याकडे गेले, यशस्वी विजय मिळवून गेल्यानंतर जे दुःख झालं त्याच्यामुळे तिथं गेले, तर ते शेवटच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम सांगितलं. म्हणून वास्तविक पाहता आरंभी आवडी आदरे आले नाम आधी यायला पाहिजे. विष्णू सहस्त्रनाम शेवटी आहे ग्रंथात. कशामुळं तर अगोदर भगवद्गीता झाली, तो उपदेश कथून झाला होता, तो व्यासाने ग्रथित केला आणि नंतर विष्णू सहस्त्रनाम झालं आणि ते आलं. स्वतः आचार्याने सांगितलेले आद्याचार्याने, गेयम गीता नाम सहस्त्रम ध्येयम श्रीपती रूपमजस्त्रम नेयम सज्जन संगे चित्तम देयम दीन जनायचे वित्तम. अहोरात्र तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं चिंतन करा, अखंड चिंतन करा, असं त्यांचा सुद्धा आपल्याला उपदेश आहे. आज माझ्या वाटेला आलेली जी सेवा आहे त्यात 91 पासून 95 पर्यंतचे 5 श्लोक आहेत. अधिकाचा महिना असून सुद्धा अधिक बोलायचं नाही, ठरलेल्या वेळेत बोलणं हे खरं म्हणजे या ठिकाणी थोडंसं जरा वेळेशी जुळून घेणं, जो नेहमीच अव्यवस्थित किंवा वेळा फार पाळत नाही त्याच्यासाठी थोडं त्रासदायक आहे. तरी मी जेवढा प्रयत्न करायचा तेवढा करतो. पहिला श्लोक आहे आपला आजचा, भारभरत कथितो योगी योगीश सर्व कामदा आश्रम श्रमण अक्षाम सुपर्णो वायुवाहना. भारभृत असं पद आलेलं आहे पहिलं शब्दी. भारभृत म्हणजे भार उचलणारा, कुणाचा? अखिल विश्वाचा. कारण ज्याचं आपण स्मरण चिंतन करतो ते कोण आहेत? ते स्वयंमेव प्रत्यक्ष विष्णू आहेत, ज्यांच्यापासून सगळंच झालं. सगळे जे अवतार झाले मत्स्यकच्छापासून ते अगदी रामकृष्णापर्यंतचे पूर्ण अवतार, हे सगळे अवतार त्यांच्यापासून झालेले आहेत. मग ते काय करतात?
तर सर्व विश्वाचा भार उचलतात. भार या शब्दाचे दोन अर्थ होतात. ओझं, आमचा तुमच्यावर भार बाबा, नाही 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 तुमचा कसा भार आला, आम्ही तुमच्याकडे आलो, तुमच्याकडे आजारी पडलो, मग आपण असं म्हणतो भार. तर हा एक भार. दुसरं आपण पाहतो म्हणजे व्यवहारातले भार, हा पाहू आपण कशाला धरून म्हटलेले ते. वानर पाहतो आपण, झाडावर इकडून तिकडे वानरी ती उड्या मारते, पोटाला बाळ असतं आणि ते उड्या मारत असताना इकडून तिकडे जाते, पण त्या बाळा अजिबात धक्का लागत नाही, थोडाही ते पडत नाही. आईवर विश्वास असतो, त्याचा भार ती वाहते. कांगारू, त्याच्या पोटामध्ये त्याचं बाळ वाहते, कुठेही जायचं असं पडलं की पटकन ते बाळ घेतले की जाते. 9 महिने माता भार वाहते. सर्व संत म्हणतात की भार प्रत्यक्ष तुम्हाला, तुका म्हणे माझा तुम्हा संतावरी ओझे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, किंवा तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पाही. तर हा सगळा जो भार आहे हा झाला प्रापंचाला धरून. दुसरा भार म्हणजे सगळ्या विश्वाचा भार. आपण पृथ्वीपुरतंच पाहू, पृथ्वीचं वजन किती असेल कल्पना करू शकतो आपण. एवढा मोठा भार. असं सांगितलं जातं की वराहनं ती पृथ्वी, जेव्हा अडचण आली पृथ्वीला, ती मेदिनी आपल्या दोन्ही दातावर उचलली आणि त्या पाण्यामधून बाहेर काढली आणि मग ती स्थित झाली. किंवा शेषफणावर ही धरणी आहे. शेषफणा कशामुळं, आपल्या पहिल्या पानावरचं विष्णू सहस्रनामाचं जर चित्र आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की शेषशय्येवर शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, त्याच्यामध्ये विश्वाधारं विग्रसितं. तर याच्यामध्ये ते शेषावर ते पहुडलेले आहेत, त्या ठिकाणी आराम करता आहेत. शेष ही त्यांची शय्या आहे आणि शेष पाण्यात येतो. मग पाण्यापासूनच पृथ्वी झाली. कार्य आणि कारण याचा संबंध पाहिलं त्यात जल कारण आहे आणि ईश्वरही कारण आहे आणि ते जलामध्ये शेषावर आहेत. मग प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक त्यांच्यावर आहेत, तर त्या शेषावर पृथ्वी कशावरून नसेल, म्हणून आपण शंका त्याच्यावर कुठं असते का, त्याला हल्ली वगैरे. तर ह्या संकल्पना ज्या आहेत त्याला त्यात अशी अर्थ दडलेले असतात. दुसरं पद आहे कथितो. कथितो म्हणजे ज्याच्याविषयी बोलले जाते किंवा स्तुती केली जाते. भगवंताबद्दल काय म्हणणार, किती किती उपकार आहे. आपल्या जन्मापासून आयुष्यभर आपला सर्वांचा जे ज्ञात अज्ञात प्राणी पक्षी पशु या दिवसामध्ये पाण्याने किती व्याकुळ होतात, या सगळ्यांचा भार तो वाहतो. कोण, फक्त प्रत्यक्ष परमेश्वर परमात्मा विष्णू. अनेक रूपानं जर आपण पाहिलं तर ते त्या सगळ्यांचा भार वाहत असतात आणि त्यांचं पालन पोषण संगोपन करत असतात. म्हणून उपनिषदामध्ये त्यांना काय सांगितलेलं आहे, त्याची स्तुती केलेली आहे आणि सांगितलेलं आहे की एकमेव परम सत्य आहे. तर त्याच्याविषयी बोललं जातं. आपल्या शब्दाचा अर्थ आहे कथितो म्हणजे स्तुती करणारा. का स्तुती, तर ते स्तुतीप्रियच आहेत. त्यांची एकही कृती अशी नाही की निषेध करावा भगवंताचा, म्हणून काही चूक नाही. दुसरं पद आहे की सर्व वेदामध्ये आणि उपनिषदामध्ये ज्यांचे एकमेव परम सत्य म्हणून वर्णन केलेले आहे तो. तर तो कसा आहे, एकमेया द्वितीयम ब्रह्म नेहम नानास्ति किंचन. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. आत्मतत्वाकडून जर बोलायचं झालं तर दुसरं कुणीही नाही. म्हणजे या संपूर्ण विश्वाचं उपादान आणि निमित्त कारण तोच आहे, दुसरं कुठल्याही प्रकारचं काही नाही. म्हणून सत्यम परम धीमहि असं त्यांना म्हटलेलं आहे, म्हणून ते स्तुतिपात्र आहेत. तिसरं पदे आलेले योगी. योगी म्हणजे योग साधना करणारा. ईश्वराकडे जाण्याचे 4 मार्ग आहेत, ज्ञान, कर्म, उपासना, योग असे अनेक सांगता येतील, पण हे प्रमुख आहेत. त्यातलं पातंजली योग आहे. त्याच्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहारपासून ध्यानधारणा समाधीपर्यंतचा योग असतो. आणि योगी काय करतात तर चित्तवृत्ती निरोध करून त्या आत्मसुखाचं त्या ठिकाणी उपभोग घेतात, म्हणून त्याला योगी असं म्हटलेलं आहे. तर ते योग साधना करत असतात. आध्यात्मिकदृष्ट्या जर सांगायचं झालं, जो स्वतःच्या स्वरूपामध्ये नेहमी मग्न स्थित असतो आणि ज्ञान स्वरूप असतो. ज्ञान आणि ध्यान ज्याचं स्वरूप आहे. तर ज्ञान हे नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम मेह विद्यते. ज्ञानेविन एके उपाय करसे जितुके तीही गुंतसी अधिके रुखी ये. म्हणून ज्ञान जे आहे ते ज्ञान अतिशय पवित्र आहे आणि ते ज्ञान त्याचं स्वरूप आहे योग्याचं. आणि ध्यानसुद्धा ज्ञानाला फक्त ब्रह्मस्वरूपानं मी आत्मा ब्रह्म आहे असं ज्ञान नाही. मी आत्मा आहे आणि आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान आहे. परंतु तो आत्मा समष्टीचा असून आत्म्याचाही तत्सम असलेला जो परमात्मा आहे, जे तत्व आहे, ज्याला संविती म्हणतो आपण किंवा अनावृत्त ब्रह्म म्हणतो, निरपेक्ष ब्रह्म म्हणतो, ते ब्रह्मस्वरूपान आहे असा बोध फक्त त्यांना नसतो, जो चांगदेवाला योगी ज्ञानदेवानं केलेला होता. त्यानंतरचा शब्द आहे योगीश. योगीश म्हणत असताना सरळ अर्थ असा आहे की योग्यांचा स्वामी. हा भगवंत योग्यांचा सगळ्यांचा स्वामी आहे. त्याचं कारण काय, सनकादिक शुक हे सगळे जे लोक आहेत
मोठमोठे महात्मे झालेले, तर ते योग्यांच्या हे सगळे योग मार्ग ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांनी अनुसरला ते सर्वजण जगातील सर्व युक्त योगी युंजान योगी त्यांच्यापासूनच आलेले आहेत, कारण भगवंतापासून योग मार्ग आलेला आहे. त्यानंतर आहे सर्व कामदा, याचा अर्थ सर्व इच्छा पूर्ण करणारा. साऱ्या जणांची इच्छा फक्त एकच असते जीव मात्राची, की सर्वाला सुख व्हावं. मज लागी दुःख भावे ऐसे कुणी भावे ना जीवे. कुणालाही वाटत नाही सुख व्हावं, आणि तो सुखच देतो. अगदी लहानपणापासून आई चल बाळा देवाला हात बाहेर जोड, तुझा हात जोड, मन दे, जय बाप्पा खुशाल ठेवा. आई सांगते सुखी ठेवा खुशाल. सॉरी सर, मी नेमकं काय बोलतो, ठेवू नको का, अडचण येते का? नाही, तुम्ही बोलत राहा. तर आपण असं म्हणतो सद्गुरू वामनरावजी पै, ईश्वरा सर्वांना सुखात ठेव, सगळे सुखी असू दे, कोणीही दुःखी नसलं पाहिजे, सर्वांना ऐश्वर्यात ठेव, तुझी सतत मला आठवण येऊ दे. तर काय करतो आपण सगळेजण सर्व कामदा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करावी. आणि इच्छा तर फक्त तीच असते, ती 2 इच्छा असतात प्रत्येक व्यक्तीला. त्याच्या याच्याप्रमाणे तर आध्यात्मिक अर्थाच्या सर्व प्रमाणात जर आपण विचार केला तर मुमुक्षूंना मोक्षाची इच्छा असते आणि संसारी माणसाला पारमार्थिक किंवा व्यावहारिक इच्छा असतात. तर त्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं काम भगवंत स्वतः करत असतो. म्हणून त्याच्या नावाला काय म्हटलेलं आहे, सर्व कामदा, सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा. आश्रम, सर्वांचे श्रम परिहार करणारा. ईश्वर काय करतो, सगळ्यांचं विश्रांती स्थान आहे ईश्वर. कशामुळं, सर्वांचा श्रम परिहार. म्हणजे आपण पाहतो एखादी लेक बाळ असते, तिला खूप घरी संसाराचा गाडा ओढावा लागत असतो आणि मग तिला आईची आठवण येते. जीव थकला ग आई, आज आली तुझी सई, मला माहेरला नेई, मला माहेरला नेई. माझं तापलं मस्तक, माझं शिणलं मस्तक, तुझ्या मांडीवर घेई, साधी बोल ग अंगाई. फार नको दूध भात मला जेवायला देई, तुझ्या हातानेच वर घाल साईच ग दई. अशी गोडी कुठं नाही, मला माहेरला नेई, मला माहेरला नेई. कारण तिला खूप कष्ट उपसावं लागते आणि तिला विश्रांतीच आणावं असतं. जन्मामध्ये जन्म बाईचा कठीण दुवे जोडता सासरचे माहेरचे एकत्र राहिले म्हणून राहिले पाहिजे. इकडं नाराज करायचं नाही, तिकडं नाराज करायचं नाही. घट्ट उमटले व्रण, जन्म अवघड किती होता बाईला कळले, कणा पाठीचा मोडला तरी पाहिजे वाकले, तरी पाहिजे वाकले. भरभरीला पडली जन्म मातेचा लाभला, उधळत्या वाऱ्यावर जीव सदैव टांगला. एका पायरीला दुःख चालले वाढत, तिळ मात्र सुखासाठी जन्माचीही यातायात. विश्रांती पाहिजे, ती जाते आणि आईच्या कुशीत एकदा डोकं घातलं की तिचं मस्तक शांत होतं. तसं परमात्मा जो परमेश्वर असतो त्या परमेश्वराकडे मला ऐकून नाव आलं. आता श्रमणा, बरोबर, आश्रमापर्यंत आलो होतो आपण. दुष्टांना शिक्षा करणारा, हो ठीक आहे. दुष्टांना शिक्षा करणारा, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवादी. सगळा जन्मच त्या परित्राणाय साधूना विनाशाय जन्म संभवामी युगे, धर्मसंस्थाना पार्थ संभवामी युगे. वारंवार त्याचं अवताराचं प्रयोजनच आहे, त्याचं ते ब्रीदच आहे आणि त्याप्रमाणे तो सगळं करत असतो. म्हणून खऱ्या अर्थानं पाहिलं तर तो श्रमण आहे, दुष्टांना शिक्षा करणारा. आणि भक्तांचे संसारातील सर्व श्रम आणि दुःख दूर करून त्यांना परम आनंद देणारा. अशा तऱ्हेचं त्याचा आध्यात्मिक अशा तऱ्हेचा अर्थ आहे. क्षाम हा प्रलयापर्यंत सर्वांचा लय करणारा. आता प्रलय म्हणजे विश्वाचा नाश होतो, क्षाम हे त्याचं स्वरूप आहे. आता प्रलय करतो म्हणजे काहीच राहत नाही, सगळं खूप पाऊस पडतो, सामर्थ्य नावाचे मेघ असतात, ते धोधो हत्तीच्या त्या सोंडीसारख्या मुसळधार धारा पडतात आणि सगळं जलस्थल एक होऊन जातं. अनेक वर्ष पाऊस पडतो, एक तो जलप्रलय होतो. नाही तर 12 कळीनं सूर्य तापतो, अशी शास्त्रामध्ये त्याची संगती आहे. आणि त्या सूर्यामुळं संपूर्ण आता आपण पाहतो 40-45ला आपण किती घायाळ होतो, कूलर सोबतीला AC तरी. मग त्यावेळेस तर सगळं संपूर्ण मग नष्ट होऊन जातं, त्या सूर्याच्या अग्नीमध्ये जग सगळं नष्ट होऊन जातं आणि कारणात लीन होतं. तो प्रलय असतो, तो प्रलय करणारा क्षाम.
त्याच्यात तो विसर्जन करतो. मग कुणीच राहत नाही, सगळं दुःख करतो. एकीकडे तर आपण होतो मेव माताच पिता त्वमेव, एकीकडे आपण तू आई आहे माझी बहीण. आई प्रलय करत असते का? सगळ्यांनाच एखाद्या दिवशी एखाद्या आईनं संपवलं, सगळे लेकरं विहिरीत टाकून दिले, नवऱ्याला ढकललं ना आपण पडली, मग तिला आपण फार चांगलं म्हणणार आहेत का? मग ईश्वर तर सगळ्या सृष्टीचा प्रलय करतो. प्राणी मात्रांचं ज्यांचं काही घेणं देणं नाही ते सगळ्यांना संपून टाकतो. सगळे बीजात कारणात जातं आणि मग पुन्हा जगाचे एकोस्याम गृहप्रवर जे संकल्प होतो आणि मग तो पुन्हा जागा होतो. मग हे प्रलय करणं दुःख नाही का? अजिबात नाही. शेतकरी शेतामध्ये धान्य पेरतो, प्राणपणानं जपतो, त्याला पाणी देतो, खत घालतो, त्याला मोठं करतो, त्याची राखण करतो, पाखरं राखतो त्या ठिकाणी. असा जोंधळा वगैरे सगळं सुशीत खूप धान्य वर येतं, त्याची खूप मेहनत घेतो, थोडंही मोडू देत नाही कोणाला, किंवा त्याला जपतो लेकरासारखं त्या धान्याला किंवा त्या शेताला. आणि मग हळूहळू ते परततं पीक, चांगलं पक्क झालं की हो. आणि मग ते पिकाला काय करतो, तो वेळ लावून कापतो. तो शेतकरी उन्हामध्ये भाजतो, तिजवारी तापवतो, क्रशरमध्ये घालतो आणि क्रशरमध्ये घालून वगैरे फिरून काढतो. दिसायला वाटतं की यानं हे कटकट काय मोडले, कर काय कापले. ते सुद्धा सृजनच आहे किंवा सर्जनच आहे. सर्जन असल्याशिवाय आपल्याला दिसायला ते दुःख दिसतं किंवा ती कृती योग्य वाटत नाही बाह्यदर्शी. तसं ईश्वर प्रलय जरी करीत असेल तरी हे सृष्टिक्रमाप्रमाणे शास्त्रविहित असलेल्या त्या कृती खरोखरच योग्य आहेत. आता सुपर्ण म्हणजे वेदरूपी पाने असलेला छंदांश, आपण म्हणतो ना की छंदांशी यस्य पर्णानी, वेदांची सगळे 15व्या अध्यायामध्ये ते वर्णन केलेले त्या वृक्षाच्या, तर ते तो सगळं सुपर्ण आहे. तर एका दृष्टिकोनातून सांगितलेले की सुंदर पंख असलेला, ज्ञान आणि वैराग्य हे त्याचे 2 पंख आहेत आणि त्या पंखानं तो विहार करतो, असं सुद्धा एक ठिकाणी म्हटलं जातं समर्थपणानं. तर वायुवाहना, हे वायुवाहना म्हणजे मनोवेगानं वाऱ्याला वाहवणारा. हे पंचभूतापैकी हवा आहे आणि तो हवेला काय करतो, संचालित करतो, सतत फिरवतो. आपल्याला वाटतं हवा आपण वाहते, नाही. कुठलीही गोष्ट जगातली चाले शरीर कोणाचेही सत्य कोण बोलवे ते हरिवण्या, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. संपूर्ण प्रेरक तोच आहे, प्रेरणा देणारा. आणि वायू वाहतो म्हणून आपल्याला ऑक्सिजन सगळे प्राणी जिवंत राहतात. त्या वायूमुळेच आपल्याकडे असलेले पंचप्राण जे आहेत, प्राण अपान व्यान उदान समान, हे सूक्ष्मतेचे रूप आहेत आणि त्यांनाही तो संचलित करतो. म्हणून तो खूप सर्वश्रेष्ठ आहे. खऱ्या अर्थानं दिलेली सेवा ही या ठिकाणी मी संपवतो. आज मी या ठिकाणी मला दिलेली श्लोक पूर्ण करता आले नाहीत त्या तितक्या वेळामध्ये, त्यामुळं मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो. आणि या वर्षी हा उपक्रम सुरू केला आहे स्वतः डॉक्टर साहेबांनी आणि कुमावत महाराजांनी त्यांच्या सहकार्यांनी. हा उपक्रम असा चालत राहावा. पुढच्या वेळेस आम्हाला या संदर्भातली थोडी वेळ वाढवून मिळावी. आणि 5 श्लोकासाठी अक्षरशः देव आपण ईश्वराच्या दरबारात आहेत आणि सत्य भाषण करण्यासाठीच बोललेलं आहे. साधा हेतू सर, आणखी मला फक्त 2 मिनिट मागतो मी तुम्हाला पदरात सगळ्यासाठी, की हे अर्थ तर सगळ्यांच्या हातात आहे. PDF आलेले त्याचा प्रत्येकाकडे कोणाकडे नाही, आमच्याकडे तुमच्याकडे. फरक फक्त इतकाच आहे की हे अर्थ याच्यामध्ये दिलेले, तर कोशामध्ये शब्दाचा प्रतिशब्द असतो, अर्थ नसतो. आपला भ्रम आहे की शब्दामध्ये कोश आहे, डिक्शनरी आणली की अर्थ आहे त्याच्यामध्ये, आणि लिहिलेलं असतं इकडे शब्द तिकडे अर्थ. असं नाही, शब्दासाठी प्रतिशब्द असतो. गो म्हणजे गाय, गज म्हणजे हत्ती, अश्व म्हणजे घोडा. हे कोशात लिहिलेलं आहे. झालं काय, एक बोर होतं मुंबईतलं, आम्ही त्याच्याकडे गेलो, तुझी परीक्षा होती, त्यानं हे सगळे शब्द पाठ केले संस्कृतचे. दुसऱ्या दिवशी पेपर झाले, सरांनी पेपर तपासून दिले. 3 शब्द गो म्हणजे गाय लिहिले त्यानं, गज म्हणजे हत्ती लिहिलं, अश्व म्हणजे घोडा लिहिलं. मार्क 3 पैकी 3 मिळाले. कुणाचं चुकलं का? सरांनी बरोबर, त्यांनी बरोबर लिहिलं, सरांनी बरोबर मार्क दिले. आणि मग संध्याकाळी आम्ही चौपाटीवर फिरायला गेलो, तर तिकडून एक बग्गीचा टांगा आला, त्याला टांग्याला घोडं जोडलेलं होतं. मग तो बाबा ते काय आहे, ते काय? ते म्हणाले हा घोडा आहे. घोडा हां, तो म्हणजे घोडा मी काल लिहिला होता म्हणे, मग तोच हा घोडा आहे. हत्ती त्यानं पाहिला नव्हता. मग गजानन बाबाकडे गेला, तिथं हत्ती दिसली, याला हत्ती म्हणतात. म्हणजे विनोबा भावेनं सांगितलेलं गो म्हणजे गाय हा शब्दातला प्रतिशब्द आहे. गो या शब्दाचा खरा अर्थ जाणायचा असेल तर तो गोठ्यात खुंट्याला बांधलेला आहे, तो तिथं मूर्त झालेला आहे. तसंच पागेमध्ये हत्ती आहे आणि तबेल्यामध्ये घोडा आहे. म्हणजे या शब्दाचा अर्थ कोशात नाहीतच, अर्थ तिथं मूर्त झालेला आहे. तसं या मूळ विष्णू स्वरूपाचा अर्थ जो अतिशय सूक्ष्म आहे, संत महात्मे आणि सर्व होरात्र त्याच्यासाठी प्रयत्न आहेत की तो आपल्याला ज्ञात व्हावा आणि विष्णू रूप आपणच आहोत असं आपल्याला कळावं अंतिमता.
कारण जीव ब्रह्मवे ना परा याच्यासाठी ही सगळी नावं आहेत. आणि त्या नावाचं चिंतन करायचं असेल तर एक नामही एक काही म्हणजे 10-5 मिनिटसुद्धा पुरतं. तात्पर्य कुणाची यात चूक नाही. यापुढेही असेच उपक्रम सरांनी चालू ठेवावेत. झालेली सेवा आणि तुम्ही मला हे करून घेतलेलं, सांभाळून घेतलं, त्यामुळे आपल्या सर्वांचे धन्यवाद. रामकृष्ण हरी. नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृश्य मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुव्यवहारं सर्वलोकैकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. विष्णू सहस्रनामाच्या या नामावलीवर आपलं प्रवचन चालू आहे. पण हे नाम एका नामामध्ये सर्व प्रवचन होतं हे आता या सरांच्या याच्यावरून कळून आलं. विशेष म्हणजे हे नाम घ्यायचं कशा करता. विष्णू सहस्रनाम घेत असताना काल परवा सरांनी बोलले प्रशांत सर की शब्द हा अर्थाला जन्म देतो. अर्थाला जन्म फक्त आपल्याला त्याचा अर्थ कळतो आणि अर्थाला जन्म दिल्यानंतर शब्द संपतो आणि शब्द हा ज्ञानाला जन्म देतो. ज्यावेळेस ज्ञानानं अर्थाला जन्म देतो, अर्थ हा ज्ञानाला जन्म देतो. ज्यावेळेस ज्ञान झाल्यानंतर अर्थ पण संपतो आणि अर्थ ज्ञान झाल्यानंतर ज्ञान कशाचं ज्ञान होतं? स्वरूपतेचं ज्ञान होतं. ते ज्ञान स्वरूपतेला जन्म देतं आणि ती एकदा स्वरूपता झाली की ज्ञान पण संपतं. म्हणून अमृतानुभवामध्ये काय ज्ञान खंडन, अज्ञान खंडन, शब्द खंडन, सगळे खंडनाचे, काहीच राहत नाही. विष्णू सहस्रनामाला आपण हे उपक्रम घेतलेला आहे. खरंच पाहिजे सरांचे फार मोठे उपकार आहे. याच्यावर आत्तापर्यंत कोणी विचार केला नव्हता, मला तरी वाटते. आणि तुम्हाला का सुचलं त्याच्यात एक मला तुमच्या नावावरून आठवलं. नेमकं माझी एक तर्क येतो की तुमच्या नावातच पद्माकर आहे. पद्म म्हणजे ज्याच्या हातात पद्म आहे कोण? तो विष्णू. आणि विष्णू नाही सुचणार तर काय सुचेल? पण त्या स्वरूपतेकडे आपण जाऊ राहिलो आहे की नाही. हे नावात एका नावावर आपण बरेच दिवस बोलू शकतो बरं का. बोलू शकतात म्हणजे मी नाही, अनेक लोक बोलू शकतात. सरांच्या बोलण्यावरून कळालं आपल्याला या ठिकाणी. आता खरं तसं पाहिलं इथं याच्यावर बोलण्यापेक्षा इथं फार मोठे म्हणजे आता काही काल ताईंचं कौतुक करावं असं वाटलं मला. नाही म्हणजे नतमस्तक झालो मी त्यांना की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हाताने तुकोबारायांची गाथा लिहिली स्वाक्षरामध्ये. पूर्ण ज्ञानेश्वरी लिहिली ताई. कमाल आहे. म्हणजे मला तर इतका आनंद झाला काल की मी त्यांचं दर्शन घेतलं. साधी गोष्ट नाही ना. बहुत सुकृताची जोडी मग विठ्ठले म्हणून विठ्ठल आवडी. आणि आपण ह्या विष्णू सहस्रनामाकडे जायचं म्हणजे त्याची स्तुती करत असताना आपल्याला विष्णू स्वरूप व्हायचं आहे की नाही. आपलं स्वरूप येते. मी कोण आहे? मी सच्चिदानंद, मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे. मी ते स्वरूप आहे. विष्णू स्वरूप मी आहे. पण आपण कल्पनेने आणि अविद्येने काय जीवपणा धारण केलेला आहे. कल्पना नाथराय म्हणतात कल्पना अविद्या तेने झाला जीव आणि मायोपाधी शिव बोली जीव. म्हणून आपण कल्पनेने आणि अविद्येने म्हणजे अज्ञानानं आणि आपण कल्पना कर सुटलं की मी कोणतरी जीव आहे. वास्तविक पदा इकडे भगवंत म्हणतात अरे ममे वांशू जीव लोको जीवभूत सनातन. अरे माझा अंश आहे तू माझ्यापर्यंत ये. फक्त आपल्याला अज्ञानानं आपल्या अज्ञानानं आपण काय केलं जीवपणा धारण केलेला आहे. म्हणून आपण त्याच्याकडून या विष्णू सहस्रनामाच्या उच्चारानं याच्यात जे गुण सांगले हे गुणानुसार याचं वर्णन केलेलं आहे. इथं शब्दांची जी धरण जी आहे ती त्याच्या गुणानुसार केली आहे. ते गुण आपण आहोत. कारण आपल्या त्या विष्णू सहस्रनामाचा जप करता 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 आपल्याला काय व्हायचं? चिंतने तद्रूपता. त्या रूपतेपर्यंत त्या स्वरूपापर्यंत आपल्याला जायचं. ते आपलं स्वरूप आहे. ते स्वरूप आपलं, ती शक्ती आपल्यामध्ये कार्यरत आहे. ती शक्ती आपल्यामध्ये कार्यरत नसती तर आपण बोलू शकलो नसतो. कारण साहेबांना सांगितलं, साहेबांचं कसं आहे बरं का, तुम्ही सर काय केलं, स्थूल शरीर
सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि महाकारण शरीर. स्थूल शरीराचे तुम्ही रोग निवारण करता औषधोपचार करून, आणि आज तुम्ही हे एवढा उपक्रम घेतला की सूक्ष्म शरीराचे सुद्धा उपचार तुम्ही या ठिकाणी करू राहिले. कारण देहाचं एकदा ज्ञान झालं की नाही, हे कारण देहावर हे दोन्ही स्वरूप हे देह अवलंबून आहेत. कोणते? स्थूल आणि सूक्ष्म. कोणत्यावर? कारणावर अवलंबून आहे. कारण देह, त्याला कारण देह म्हणतात किंवा अज्ञान देह म्हणतात, की त्या देहाचं एकदा ज्ञान झाल्यानंतर हे दोन्ही पण राहत नाही. कोणते? स्थूल आणि सूक्ष्म. स्थूल देह मरतो आणि सूक्ष्म देह जन्म मरणाला कारणीभूत होतो. कारण ते जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जशी जशी वासना आपली असेल तशी त्याप्रमाणे त्याला जन्म घ्यावा लागतात, आहे की नाही? मी इकडेच बोलणार आहे. मी पहिलं सर तुम्हाला काय, मला संस्कृत काही येत नाही. आज ते बोलले होते मला फोन, म्हणलं सर मला तेवढं सोडून बोला, मला ते संस्कृत काही मला जमणार नाही. आता ते अर्थ शब्दशः अर्थ इथं लिहून आणलेले आहे, त्याच्याबद्दल काय नाही. तर PDF दिला आपल्याला ते, तर त्याच्यावर आपल्याला बोलतं. नुसतं नाव घेऊन काय करायचं आपल्याला, पण नेमकं नाव घेऊन आपल्याला करायचं काय आणि व्हायचं काय, हा उपक्रम किती छान आहे. म्हणून हे दोन्ही सूक्ष्म आणि स्थूल देहाची दोन्हीची सुद्धा तुम्ही ट्रीटमेंट करू राहिले या ठिकाणी. आणि आमचं खरोखर म्हणजे आमचं पण भाग्य आहे की आम्हाला तो औषधोपचार या ठिकाणी ब्रह्मरस घेई कारा तेने पीडा वारेल. सच्चिदानंद रूपाय, विष्णूचं स्वरूप कसं आहे? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. म्हणजे 3 प्रकारचे ताप, आधी भौतिक, आध्यात्मिक आणि आधी दैविक 3 ताप. हे तुमचा जो डिग्री असतात तो ताप तर समजा स्थूल देहाचा आहे, पण सूक्ष्म देहाचा जो ताप आहे, त्रिविध तापाची झाली बोळवण देखील चरण वैष्णवांची. देव एक संतांचं दर्शन झाले की त्रिविध ताप जातात, आणि विश्वाच्या उत्पत्तीला कारणीभूत असलेला तो, त्याचं नाव जर आपण घेतलं का त्या त्रिविध तापाची बोळवण होते किंवा त्याची नाश होतो त्रिविध. म्हणून विश्वोत्पत्त्यादी हेतवी तापत्रय 3 प्रकारचे ताप तो नाही शिकतो. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. असे या प्रकारे आपण या ठिकाणी हा जो उपक्रम केलेला आहे, स्तुत्य आहे. म्हणजे काय वाणू आता न पुरे ही वाणी. तिथं शब्दात आपल्याला व्यतीत करता येणार नाही, प्रगट करता येणार नाही, कारण त्याचं रूपच तसं आहे आणि ते आपलं रूप आहे. पण आपण त्याला काय केलं की मी जीवपणा धारण केलेला आहे. म्हणून तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात की अरे संकोचिनी कार्य झालाशी लहान. संकोच घेतला तुम्ही, जीव असं का झाला? अरे घेई आपोषण ब्रह्मांडाचे. तो कोणी ब्रह्मांडा एवढा आहे, अनुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. तू लहान नाही. म्हणून भगवंत स्वरूप आपण आहोत. भक्ती, ज्ञान हे सगळ्या गोष्टी कशा करतात? त्या स्वरूपापर्यंत जाण्याकरता, मीठपणा घालवण्याकरता. मिठाचा बाप कोण आहे? समुद्र. समुद्रापासून मीठ तयार होतं, म्हणून मीठपणाने वेगळं झालं ते. पण आता वास्तविक पाहता तो समुद्रच आहे, पण तो काय झाला? मीठपणानं, खडापणानं, म्हणजे त्याला जीवपणानं तो वेगळा झाला. आणि तो खडा एकदा आपण त्या समुद्रात टाकला तर केवढा झाला? तो समुद्रच झाला, खडा म्हणताच येणार नाही. म्हणून नोहे सारिता निराळे, त्याच्यापासून आपण त्याला वेगळं करू शकत नाही. म्हणून नोहे सारिता निराळे लवण मेळविता जळे. आपल्याला फक्त त्या स्वरूपापर्यंत जायचं, हे याच्याकरता आपल्याला जायचं बरं का. म्हणजे तुम्ही जा असं मी म्हणणारच नाही, आपण सर्वच. आणि त्याच्याकरता हा सरांनी हा उपक्रम ठेवलेला आहे. आता मी आलो तर पाच होईल आणि मला थोडं बोलता यावं म्हणून मी 2-3 दिवस झाली इथं अटेंड करू राहिलो क्लास. कारण एवढं स्टेजचं आपल्याला करायचं नाही आहे. बोलायचं म्हणजे असं काही बोलून नाही जमणार नाही इथं. म्हणजे साचेबंद टायमात सगळ्याच गोष्टी इथं नियोजन आहे, म्हणून काही बोलता येणार नाही. म्हणून मी आपलं हेच बोलणार आहे, याच्यावरच बोलणार आहे. पण शब्दशः अर्थ सांगण्यात म्हणजे आपल्याला तेवढं फक्त अर्थ कळलं तरी शब्द तुम्ही सांगितलं की ज्यावेळेस गाय पाहिली त्यावेळेस ते ज्ञान झालं ना आपल्याला. मग आपलं प्रत्यक्ष गायच पाहिली. म्हणून परोक्ष ज्ञान म्हणजे आपल्याला जे ऐकण्यात आहे ते, आणि अपरोक्ष म्हणजे आपल्याला अनुभवाला आलेलं. गुळ बरेच लोक म्हणतात गुळ आहे, गुळ आहे. 1000 जणांना सांगितलं आपल्याला, पण आपल्याला त्यावेळेस शंकाच आहे. मी कधी खाल्लाच नाही, मला शंकाच नाही. खरंच गोड असतो? बरं, मी एकदा गुळ खाल्ला, मला हजारो लोक सांगायला आले गुळ गोड नसतो. मी ऐकेल का? कारण हा परमार्थातला अति उच्च अनुभव जो असतो ना, त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. मी माझ्या अनुभवाला एकदा आलं ना, मग काही का होईल, मी त्याला नाकारू शकत नाही. म्हणून हा जो अपरोक्ष ज्ञानाचा विषय सरांनी या ठिकाणी ठेवलेला आहे.
म्हणून या ठिकाणी थोडक्यात आता मी शब्दशः जसं जसं आहे PDF मध्ये तसं बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. म्हणजे 86 क्रमांकाचा श्लोक माझ्याकडे आलेला आहे. सुवर्णबिंदूर क्षोभ्य सर्व वागीश्वरेश्वर महारथो महागर्तो महाभूतो महानिधी. सुवर्णबिंदू म्हणजे ज्याचे अवयव सोन्यासारखे आहेत किंवा ज्याच्यामध्ये चांगले वर्ण व बिंदू आहेत, असा मंत्रस्वरूप ओंकार हे ज्याचे स्वरूप आहे. आलं स्वरूपापर्यंत आता. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जिजे स्वसुविद्या आत्मरूपा. आत्मरूपालाच काय म्हणलेलं? ओम म्हणलेले. विष्णू म्हणजे हरी, हरी म्हणजे स्वरूप, स्वरूप म्हणजे ज्ञान, ते सर्व काही. म्हणून या ठिकाणी ओम या शब्दानं फक्त त्या ब्रह्मापर्यंत निर्देश केला जातो. तिथं ओम सुद्धा राहत नाही. ती एकदा कळल्यानंतर एखाद्या विहिरीमध्ये आपण सगळ्याला विहीर माहिती आहे, कारण त्या वयाची आपण आहोत. आताच्या मुलांना नाही माहीत. विहिरीमध्ये एका बाईची नथ पडली, जुना दृष्टांत आहे. ती नथ एखाद्या पोहणाऱ्यानं उडी मारली आणि ती नथ त्यानं घेतली हातात, त्याला सापडली ती नथ. पण त्याला तिथं सांगता आलं का? नथ मिळाली ना त्याला तिथं. म्हणून ज्या वेळेस आपण स्वरूप लक्षणापर्यंत जातो, त्या स्वरूपापर्यंत आपण जातो, त्यावेळेस आपल्याला सांगता येत नाही, कारण ते आवाजचे आहे. त्याला तिथं बोलण्याचं हेच नाही. ज्या ठिकाणी आपण बोलतो त्याविषयी आपण ज्या वस्तूबद्दल बोलतो ती वस्तू आणि आपण दोन वेगळे असतो. जिथं द्वैत आहे तिथं स्वरूपता नाही, आणि जिथं आपण स्वरूपतेला प्राप्त होतो तिथं अद्वैत तत्त्वज्ञानाचा आपल्याला बोध होतो. म्हणून अपरोक्ष ज्ञानाची आपल्याला त्या तिथं अनुभूती येते. अपरोक्ष म्हणजे आता तो आणि मी वेगळा नाही. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. एकरूपतेचं लक्षण. तो आणि मी एकच आहे माऊली म्हणतात. म्हणून इथे या ठिकाणी म्हणतात तर सुवर्णबिंदूर क्षोभ्य म्हणजे ज्याचे अवयव सोन्यासारखे आहे किंवा ज्याच्यामध्ये चांगले वर्ण बिंदू आहेत, असा मंत्रस्वरूप ओंकार हे ज्याचे स्वरूप आहे. अक्षोभ्य म्हणजे ज्याला शुद्ध करता येत नाही. राग द्वेषादी विकारांनी, शब्दस्पर्शादी विषयांनी किंवा शत्रूच्या कृत्यांनी ज्याचे अंतःकरण चलित होत नाही. म्हणजे आपल्याला कसा आपला विषय असतो आणि प्रत्येक विषयाचे कोणते कोणते विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय आहेत आणि तो विषयाच्या वेगळा आहे. आता या ठिकाणी आपण कधी कधी उपाधी पण म्हणतो. उपाधी 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 म्हणजे उपाधी. आता तुम्हाला जे डॉक्टर म्हटले त्याला उपाधी म्हटले. आता इथं आपले सगळे डॉक्टर पण आहेत आणि डॉक्टरेट पण आहे की नाही. म्हणजे यांनी त्या पदव्या धारण केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ते प्रबंध वगैरे काय म्हणतात ते लिहिलं, मला तेवढं सांगता येणार नाही. म्हणून ते पण आहेत आणि हे पण. म्हणजे इथं ज्ञानी पण आहे आणि ह्या व्यष्टी आणि समष्टी सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर बिन उपाययोजना करणारी पण आहे. असं हे स्वरूप आहे आणि त्या स्वरूपापर्यंत आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. अक्षुभ्य म्हणजे त्याला शब्द, स्पर्श, रूप, रसगंध याचा काही लवलेश नाही. सर्व वागीश्वरेश्वर. वागीश्वर वाणीचे वा विद्येचे स्वामी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जगाते चालविता मीच एकू. मीच एकू कधी पण बोलताना एक चला देव आणि मी वेगळा नाही, मीच एकू. ज्यावेळेस आपलं मीच एकू म्हटल्यानंतर कुठं जातं आपलं बोट? इथं जातं. एरवी मी सर्वांच्या हृदय देशी, इकडे बोट जातं ना आपलं. पण आपला तो अर्थ घेत नाही ना आपण. आपण आपण लहानपणा धारण केलेला आहे. म्हणून तो म्हणतो की म्या बोलविल्या. जर आता हे मी बोलतोय, कोण बोलतंय? मीच बोलतो. मी जर शरीराकडून जर घेतला तर तो चांगला नाही, तो स्वरूपाकडून घ्यावा लागेल. म्हणून मी बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या हा प्राणू हाले, जगाते चालविता मीच एकू. एरवी मी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुका आहे ऐसी. मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये नांदतो, पण मी ती वस्तू आहे. बुद्धी स्फुरे हरणशी ती वस्तू गा मी. त्या बुद्धीनं स्मरण केलं पाहिजे की तो मी, तो मी, तो मी. मी त्याच्यापासून वेगळा नाही, पण ती बुद्धीनं स्मरण केलं पाहिजे. पण त्याला सद्बुद्धी अशी म्हणतात. सरांना सुचलेली सद्बुद्धी सांगतो मी, तुम्हाला सुचलेली. माऊली म्हणतात जैसी दीपकळिका ढाकुटी. आपण दिवा लावतो ना घरामध्ये, आता लाईट निघले, तो दिवा आहे ना इथं मारून टाक, पण आपलं लक्ष कुठं त्या दिव्याकडे जातं, त्या ज्योतीकडे जाते. आणि ती ज्योत केवढी असती? जैसी दीपकळिका ढाकुटी. छोटी, एकदम ढाकुटी म्हणजे छोटी. परी बहु पर, परी म्हणजे परंतु, बहु तेजा ते प्रगटी. आपल्या खोलीमध्ये सर्व अंधार नाहीसा करते ती.
कोण ती दीपकळका धाकुटी, त्याची सद्बुद्धी ठेकुटी म्हणू नये. ही जी सरांना सुचली ती सद्बुद्धी आहे आणि ती त्याला ठेकुटी आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून ते ब्रह्मदेवाजी या सर्वांचं धनी असले, सर्व वागीश्वरेश्वर, महारथ, विशाल सरोवर ज्याचे स्वरूप आहे आणि त्या सरोवरामध्ये जलक्रीडा करावी, त्याप्रमाणे भक्ती ज्ञान विवेक ज्याच्यामध्ये आनंदाने राहत. भक्ती ज्ञान वैराग्य या सगळ्या गोष्टी ज्या असतात, योगी लोक, भक्त लोक, ज्ञानी लोक यामध्ये नांदतात, म्हणजे क्रीडा करतात, म्हणजे राहतात, त्या स्वरूपामध्ये राहतात, त्या भक्तीमध्ये राहतात, त्या योगामध्ये राहतात, त्या ज्ञानामध्ये राहतात. असे हा कोण आहे? महारथ, म्हणजे मोठा विशाल असा. महागर्त म्हणजे ओलांडण्यास कठीण अशी विशाल दरी असणारा. भगवंताची माया पार न लावता येणे इतकी कठीण आहे व ती भगवंताजवळ असते, त्या संदर्भात हे नाव प्राप्त झाले आहे. किंवा गर्त म्हणजे रथ ज्याचा विशाल आहे व जो महारथी आहे, याला महारथी हा शब्द वापरलेला आहे. महारथी हे आपल्याला फटाफट सांगायचे म्हणून. महाभूत म्हणजे भूतामध्ये ज्याचे स्वरूप आहे. पंचमहाभूत कोणते कोणते? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश याचं स्वरूप आहे. किंवा जो तिन्ही कालाच्या आतीत असल्यामुळे, या तिन्ही कालाच्या आतीत म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळा. कोणते काळ? भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ, याच्या पण तो वेगळा आहे. पण त्याला आधी म्हटलेला आहे आणि अंत पण नाही त्याला. आधी आणि अंत म्हणजे ज्या तो कधी होता, आहे आणि राहील, त्याला आधी मध्य अंत. पण याला तो काळाच्या आतीत आहे, याला काल मर्यादा नाही. आणि आता हे भूत पंचमहाभूत जे आहे, पण त्याच्यापेक्षा कोण मोठे? माया. पंचमहाभूतच आहे पण याच्यापेक्षा एक मोठी आहे माया, जिने हा संसार आपल्याला दाखवलं, सगळं काही दाखवू राहिली नाही. हे माझं, हे तुझं, हे सगळं हिचा जो कार्यक्रम चालू आहे ना, ही जिनं दाखवलं, आणि ती माया या पंचमहाभूतापेक्षा सुद्धा मोठी आहे. आणि ती कोणाच्या अंकित आहे? भगवंताच्या अंकित, ब्रह्माच्या अंकित, त्या विष्णूच्या अंकित, त्या देवाच्या अंकित, त्या वस्तूच्या अंकित. त्यालाच भगवंत आपले माऊली वस्तू म्हणतात बरं का. वस्तू म्हणजे ते ब्रह्म, ते विष्णू, ते भगवान, काय जे आपण अनेक नावं, जे सहस्रनावं ज्याला ठेवलेत, ती वस्तू आहे की नाही. आणि माया ज्याच्या अंकित आहे, माया त्याच्या अंकित आहे. असा भयभीत केले. देवाला भक्त म्हणतात की अरे बाबा तुझी माया सांभाळ, आणि त्या मायेनं आम्हाला काय केलं? भयभीत केलेलं आहे. हिने हे सगळं जग दाखवलं आमच्या या मायेनं. वास्तविक पाहता हे नाहीच बघ. आता ते पचायसारख्या गोष्टी नाही. संत म्हणतात जगच नाही, अजातवादाचा सिद्धांत येतो. हा कुमुद कुंदर कुंद पर्जन्य पावनो नीलह अमृतांशो अमृतोपू सर्वज्ञ सर्वतोमुख. कुमुद म्हणजे पृथ्वीला आनंदित करणारा. कुंदर म्हणजे पृथ्वीचे विदारण करणारा. वराह अवतारामध्ये हिरण्याक्षाला सरांनी सांगितल्याप्रमाणे शोधण्यासाठी भगवान पृथ्वीला विवर करून पाताळापर्यंत गेले. या कथेच्या संदर्भात हे नाव प्राप्त झालेले आहे. कोणतं? कुंदर किंवा कुंदाच्या फुलाप्रमाणे शुद्ध फळे देणारा, किंवा कुंदाच्या फुलाप्रमाणे जे शुद्ध पवित्र असते त्याचा स्वीकार करणारा, म्हणून त्याला काय म्हटले? कुंदर. कुंदाप्रमाणे सुंदर स्वच्छ शरीर असला, किंवा कश्यपाला ज्याने पृथ्वीची दान केली, ही कथा आहे असा. पर्जन्य पृथ्वीवर समृद्धी आणणारा. पाऊस हे ज्याचे स्वरूप आहे, किंवा पाऊस जसा बरसतो त्याप्रमाणे इच्छित वरांचा वर्षाव करणारा. वरांचा म्हणजे आशीर्वादाचा वर्षाव करणारा. पावन म्हणजे पवित्र करणारा, शुद्ध करणारा, पाप नाहीसे करणारा, पतितांना पावन करणारा. पतित 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 परी तुझा मुद्रांकित. मी पापी 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 3 वेळेस म्हटले. पतित 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 परी तुझा मुद्रांकित. कारण मी तुझी मुद्रा धारण करतोय, मी जरी पापी असू तो. पतित 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 परी तुझा मुद्रांकित. अनिल म्हणजे प्रेरणारहित किंवा जागरूक, अज्ञानरहित किंवा ज्याचे ठिकाणी प्राप्तीची कठीणता नाही असा सुलभ. वायुरूप. अमृतांश म्हणजे अमृत ज्याचा अंश आहे, वा अवतार रूपात जो अमृताचा म्हणजे ब्रह्माचा अंश आहे.
अमृतांश असा पाठ घेतला तर अमृताचे सेवन करणारा किंवा ज्याची आशा इच्छा अमृत स्वरूप आहे किंवा ज्याचं नाव आपण घेतलं तर अमृत स्वरूप आपण म्हणतो, म्हणजे आपण मरणारी राहत नाही. विष्णू सहस्रनाम आपली मरणाची भीती घालवतंय. नाही नाही माझं मरणच बाद करतं. मरण माझे मरून गेले मज केले अमर. मरण कोणाला आहे? सूक्ष्म देहाला मरण आहे. मला मरण नाही. त्या स्वरूपापर्यंत त्या स्वरूपाला मरण नाही, कारण ती वस्तू मी आहे की नाही. म्हणून अमृत वपू म्हणजे ज्याचे शरीर अमर असे आहे, ज्याचे म्हणल्यापेक्षा आपलंच म्हणायला हरकत नाही. आता या ठिकाणी हरकत नाही म्हणजे आहेच. सर्वर म्हणजे सर्व काही जाणणारा. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. माझ्या अंतकरणात काय हे तुम्हाला न सांगता कळते. विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. तुला काही सांगायची गरज नाही. तू विश्वाचं भरणपोषण करत असताना मी तुला माझी कंप्लेंट कशा करता नेऊ तुझ्यापर्यंत. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं कर, मला तसं कर. तुझं वाटे आता ते करी अनंता. तू का म्हणजे संता लाज माझी, तुलाच माझी लाज आहे. काय करायचं तूच कर, पण त्याला आपलं काय व्हावं लागेल? भक्त व्हावा लागेल. नाही ज्याची भक्ती तो पतित अभक्त. पतित म्हणजे पापी, तो अभक्त आहे, ज्याला भक्ती नाही ती. विष्णूने जप व्यर्थ त्याचे ज्ञान. ज्याचा जप विष्णू शिवाय आहे त्याचं ज्ञान व्यर्थ आहे. म्हणून विष्णूने जप व्यर्थ त्याचे ज्ञान. रामकृष्ण मन नाही ज्याचे. हो म्हणजे त्याला काय म्हटले न माऊली 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 हरिपाठ. उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा. अद्वैत म्हणजे मी वेगळा आणि ईश्वर वेगळा असं म्हणणारा अद्वैत. उपजोनी करंटा, ज्याला अद्वैताचं ज्ञान नाही झालं त्याला उपजोनी करंटा. नेने अद्वैत वाटा. ज्याला अद्वैत पण जोपर्यंत कळला नाही तो करंटा आहे. म्हणून विष्णू स्वरूप आपल्याला या ठिकाणी व्हायचं. म्हणून उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा. रामकृष्ण पैठा कैसा होय. म्हणून द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान. तया कैचे कीर्तन घडेले नामी. हे गुरु पण पाहिजे, आपला ज्ञान पण पाहिजे. त्यांच्या मुखातून येणार तर तो मसी महावाक्यात आपल्याला बोध झालेला पाहिजे. त्या बोधाच्या त्या अर्थापर्यंत त्या ज्ञानापर्यंत आपण गेलेलो पाहिजे. अमृत ज्याचे शरीर अमर आहे. सर्वर म्हणजे सर्व काही जाणणारा. सर्वतोमुख सगळीकडे मुखे असलेला. कुंडली गबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान. नाही अवघडची धन्यवाद. जे सगळे वक्ते माझ्याकडे रागाने बघतील आता. काही नियमात राहायचं एक सवय आपल्याला लावायची आहे. सगळ्यांचा अभ्यास खूप आहे, त्यात काही शंका नाही आहे. आणि जसं प्रत्येक वक्त्यामध्ये एका नावावर 3 तास किंवा 3 दिवस बोलता येईल असा सगळ्यांचा अभ्यास आहे. पण मी सगळ्यांची क्षमा मागतो. 1-2 मिनटासाठी आपण व्यासपीठ सगळ्यांसाठी ओपन करू. अनम्यूट करून जर कुणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. कुमावत सर आहेत का ऑनलाईन? हो. 2 मिनटं काय? होय होय. दोन्हीही वक्त्यांनी अतिशय सुंदर मांडणी केलेली आहे. देशमुख साहेबांनी पण विष्णू सहस्त्रनामाचा इतिहास जो आहे तोही सुंदर पद्धतीने मांडला. आणि नामाचं महत्व ब्रह्मस्वरूपाला धरून कसं असतं याचंही सुंदर विवेचन चाफेकर महाराजांनी सुरुवातीला केलं. त्यांचाही अमृतानुभव, विचारसागर आदी ग्रंथांचा चांगला अभ्यास असल्या कारणाने त्यांच्या बोलण्यातून तो स्पष्ट जाणवला. आता ही वस्तुस्थिती आहे की सगळ्याच वक्त्यांना कमी आहे, पण 2020 मॅच मध्ये मजा पण तेवढीच येतात. त्यामुळे कमी वेळेत का असं ना पण सगळ्यांनी, आणि ती धारेवरती कसरत आहे खरं म्हणजे. कमी वेळेत जास्त बोलणं हे फार स्किल लागतं त्याला. जास्त वेळेत कमी कंटेंट मांडणं फार सोपं आहे, गप्पा मारणं फार सोपं आहे, पण कमी वेळेत कंटेंट सगळ्याच वक्त्यांनी मांडलं. आजच्या दोन्ही वक्तांचे अभिनंदन करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. चाल उद्याची एक थोडी रूपरेषा सांगतो.
उद्या संध्याकाळी 7 वाजता 7 ते 7:45 म्हणजे 7 to 7:45 आपल्याला इथे द्वादशीनिमित्त भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. संध्याकाळी 7 ते 7:45 म्हणजे 7 to 7:45 आधी पोटोबा करायचा आहे आणि मग 8 वाजता आपला विठोबा सुरू होईल. तर सर्वांनी जे काही आपले मला वाटतं ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी मिळून एक 20 जण आहेत जे खूप रेग्युलर आहेत. तर सर्वांनी नक्की यावे 7 वाजता संध्याकाळी इथेच. आपल्याला वर्ग ऑफलाईन या ठिकाणी चालतो आणि मग 8 ते 9 परत आपलं वर्ग ॲज इट इज ऑन टाईम असेल. उद्या आपल्याला परत 2 वक्ते आहेत निरूपणासाठी. मी ग्रुपवर यथावकाश सगळं ते शेअर करेल. आणि शिवाय उद्या म्हणजे आज ज्या सारिकाताई होत्या म्हणजे सहस्त्रबुद्धे त्या उद्या आपला 8 ते 9चा वर्ग झाल्याच्या नंतर 9च्या पुढे एक 15-20 मिनटं किंवा 30 मिनटं त्या एक भक्तिमय गायन सादर करणार आहेत. त्यांचा पूर्ण संच सोबत ते आणणार आहेत. तर एक संगीताचा आपल्याला एक त्याही भक्तीमध्ये आपल्याला न्हावून निघायचं आहे उद्या. म्हणजे फक्त प्रवचन नसेल तर संगीत पण असेल. हे 2 घोषणा उद्याच्या आहेत. म्हणजे आधी पोटोबा मग विठोबा आणि मग श्रवण किंवा श्रवण भक्ती आपण संगीत भक्ती म्हणू त्याला. संगीत भक्ती आहे. आपण शांतिमंत्र घेऊ आणि मग थांब. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. रामकृष्ण हरी सगळ्यांना. पहिल्या दिवशी